पूर्वीने सकाळी लवकर नाश्ता बनवला होता. तिला आज कुठेही जावंसं वाटत नव्हतं. पुन्हा पुन्हा तिला तिचा दिवंगत नवरा राजेश आठवत होता. तिच्या पतीचे निधन होऊन जवळपास 1 वर्ष झालं होतं. आज तिच्या पतीचा वाढदिवस होता. तिला आठवत होतं की लग्नानंतर तिच्या पतीचा पहिला वाढदिवस होता. तेव्हा तिने घरी किती पदार्थ बनवले होते. राजेशने पण त्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घेतली होती. दोघेही एकत्र मंदिरात गेले. त्या दिवशी दोघांनी बाहेर जेवण केलं. त्यानंतर संध्याकाळपर्यंत चित्रपट बघून दोघे घरी परतले. त्या दिवशी ते लोक किती आनंदी होते. पण जेव्हा सासूने घरात गोंधळ घातला तेव्हा राजेशने त्याच्या आईला खूप प्रेमाने समजावून सांगितले की आता माझ्या पत्नीप्रती माझे काही कर्तव्य आहेत आई, तिलाही मला वेळ द्यावा लागेल. त्यानंतर संध्याकाळी राजेशने संपूर्ण वेळ आईसोबत घालवला. पत्नीच्या सुखाचा विचार करणारा असा नवरा मिळाल्यावर पूर्वी धन्य झाली. किंबहुना त्याने त्याच्या आईसोबतही वेळ घालवला. काटेकोरपणे सांगायचे झाले तर पत्नी आणि आई यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न तो करत होता. सर्व काही चांगले होते. आता पूर्वीच्या लग्नाला फक्त 3 वर्ष झाली होती आणि तेव्हाच राजेशचे अपघाती निधन झाले. तेव्हापासून पूर्वीचा संसारच उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत होतं. ना तिला खाण्यापिण्याचं भान होतं, ना घरातून कोण कधी येते जाते हेही तिला कळत नव्हतं. सासूने सांगितलेले काम ती एखाद्या कठपुतलीसारखे करत राहिली. मध्येच सासू तिला टोमणे मारायची की तूच माझ्या मुलाला गिळून टाकले आहेस. पूर्वी वेदनेत असायची की कोणी स्वतःचे सौभाग्य कसं नष्ट करू शकेल. पण तिने मागे उलटून सासूबाईंना कधीच उत्तर दिलं नाही. कारण तिला वाटले त्यांनी तर त्यांचा मुलगा गमावला आहे, त्यामुळे त्यांनाही दुःख झाले असावे. कदाचित दुःखामुळे त्या मला कठोर मनाने बोलत असतील. पूर्वीच्या आयुष्यात एक विचित्र शांतता पसरली होती. पूर्वी ना खाण्यापिण्याची काळजी घेत होती, ना तिच्या केसात कंगवा फिरवला होता, ना तिला घराबाहेर पडावंसं वाटत होतं. मोलकरणीप्रमाणे सासूने तिला घरातील सर्व कामे करायला लावली आणि उरलेली अन्न देऊन तिला जिवंत ठेवले. आज तिच्या पतीच्या वाढदिवसाला तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं. म्हणून तिने विचार केला की आज देवळात जाऊया, कदाचित त्यामुळे तिला मनशांती मिळेल. आज बऱ्याच महिन्यानंतर तिने तिचे केस सरळ केले होते. त्यामुळे तिचे बरेचसे गुंता झालेले केस तुटले होते आणि तिला खूप वेदनाही झाल्या होत्या. पण तिच्या आयुष्यात ज्या वेदना होत्या त्या वेदनेच्या तुलनेत या वेदना काहीच नव्हत्या. असो, काही वेळाने ती एक साधा सूट घालून हातात पूजा थाळी घेऊन मंदिरात गेली. तासाभरानंतर ती पूजा थाळी घेऊन घरात परत आली. तेव्हा तिच्या सासूने तिला जोरदार चपराक मारली आणि विचारले, अरे या मंदिरात जाण्याच्या बहाण्याने तू कुठे गेली होतीस? पूर्वीला मात्र आश्चर्य वाटले. तिचे डोळे भरून आले. डोळ्यात अश्रू आणत ती म्हणाली, मम्मी मी आत्ताच मंदिरात गेले होते. मंदिरात खूप गर्दी होती, त्यामुळे मला घरी यायला थोडा उशीर झाला. तिची सासू रागाने म्हणाली, विधवा झाल्यावर तुझा त्रास वाढत जात आहे. तुला मंदिरात जायला कोणी सांगितलं? आणि तू मला विचारून मंदिरात का नाही गेलीस? पूर्वी स्तब्ध होऊन उभी राहिली. ती खोल आवाजात म्हणाली, मम्मी तुम्ही घरी नव्हत्या. आज राजेशचा वाढदिवस आहे. मला सकाळपासून खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी मंदिरात गेले होते. आज सोमवार होता, त्यामुळे महादेवाच्या मंदिरात खूप गर्दी होती. तिची सासू रागाने म्हणाली, माझ्या मुलाच्या निधनानंतर मी तुला या घरात ठेवले होते, जेणेकरून तुला घरातील सर्व कामे मोलकरणीप्रमाणे करता येतील. पण आता तू तुझं काम सोडून इकडे तिकडे फिरत राहणार का? मग तुला या घरात ठेवून काय फायदा? तुला या घरात राहायचे असेल तर स्वतःसाठी जगणे बंद करावे लागेल. माझी मोलकरीण बनून तू या घरात राहू शकतेस. सासूबाईंचे म्हणणे ऐकून पूर्वी स्तब्धच उभी राहिली. वर्षभरापूर्वी तिचा नवरा वारला होता. तेव्हापासून ती पूर्णपणे असह्य झाली होती. त्यामुळे ती भान विसरून गेली होती. एखाद्या यंत्राप्रमाणे ती सासूने सांगितल्याप्रमाणे कामं करत राहिली. तिच्या आईवडिलांच्या घरीही तिला आधार देणारं कोणी नव्हतं. तिचे वडील वारले होते आणि सावत्र आईनेही तिला विचारले नाही. आज पूर्वीचा सन्मान खूप दुखावला होता. तिच्या सासूने तिचे केस ओढले आणि म्हणाल्या, तुला या घरात ठेवण्याचा अर्थ असा नाही की माझं नाक तू कापून घेशील. विधवा झाल्यावर तुझे कोण मित्र बनले हे मला माहीत नाही. ज्याला तू भेटायला देवळात जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडतेस. शेकडो विजा एकाच वेळी पूर्वाच्या अंगावर पडल्यासारखे तिला वाटत होते. ती व्यथित होती, कारण आज वर्षभरात पहिल्यांदाच ती घरातून मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडली होती आणि तिची सासू तिच्या चारित्र्याला बदनाम करत होती. तेव्हा पूर्वी भरल्या कंठाने म्हणाली, ठीक आहे मम्मी, जर तुम्हाला वाटत असेल की मी चुकीची आहे, मला या घरात राहण्याचा अधिकार नाही, तर
मलाही माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करून या घरात राहण्याची इच्छा नाही. मला आज आणि आत्तापासूनच इथे राहायचे नाही. मी आत्ताच हे घर सोडून जात आहे. कृपया मला माझे दागिने तुम्ही परत द्या. जे दागिने मला माझ्या वडिलांनी माझ्या लग्नात दिले होते, जेणेकरून मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करू शकेन. शेवटी मलाही काहीतरी आधार मिळायला हवा ना. घरीही मला मदत करायला कोणी तयार नाही. तुम्ही मलाही माझ्या सासरच्या घरातून हाकलून देत आहात. म्हणून मला माझे दागिने तुम्ही परत द्या. या दागिन्यांच्या आधारे मी माझ्या भावी आयुष्याची रूपरेषा ठरवणार आहे. तेव्हा तिची सासू तोंड वर करून म्हणाली, तू विधवा झाल्यावर तुझे सगळे दागिने उचलून मी माझ्या मुलीला दिले आहेत. तू विधवा आहेस, तुला आता त्या दागिन्यांची काय गरज आहे? पूर्वी दुःखात होती. ती खूप दुःखी झाली आणि आश्चर्याने म्हणाली, मम्मी, मी विधवा आहे हे मला मान्य आहे, पण माझे दागिने माझे आहेत नाही का? ती माझ्या स्त्रीत्वाची संपत्ती आहे. माझे दागिने तुम्ही माझ्या परवानगीशिवाय नणंदबाईंना कसे देऊ शकता? ते दागिने माझ्या वडिलांनी माझ्यासाठी बनवले होते. जे दागिने तुम्ही तुमच्या वतीने देऊ केले आहेत, ते तुम्ही तुमच्या मुलीला का दिले? आणि माझ्या माहेरचे दागिनेही तुम्ही स्वतः जवळ सुरक्षित ठेवण्यासाठी घेतले होते ना. कृपया तुम्ही तुमच्या मुलीला ते दागिने परत मागून मला परत करा. तिची सासू उपहासाने हसली आणि म्हणाली, मी काही माझ्या मुलीला पैसे दिले नाहीत, जे मी तिला परत मागणार आहे. या घरात राहायचे नसेल तर या घरातून निघून जा, आणि राहायचे असेल तर आयुष्यभर माझी दासी बनून राहा. मी तुला यापेक्षा जास्त मदत करू शकत नाही. असो, तुला या घरात राहण्यासाठी छप्पर आणि 2 वेळचं जेवण मिळत आहे. माझ्या इच्छेप्रमाणे जग आणि घरातील सर्व कामे कर. पूर्वीचे डोळे हे ऐकून भरून आले. तिच्या सासूबाई नेहमी समाजात डोकं वर करून जगतात आणि लोकांना सांगत होत्या की मी विधवा सुनेला घरात ठेवले आहे. त्या लोकांना हे सर्व सांगून लोकांमध्ये खूप महान होण्याचा प्रयत्न करायच्या. पण त्यांची वास्तविकता काय होती आज तिला समजले होते. तिचे अश्रू पुसत पूर्वी व्यथित स्वरात म्हणाली, मम्मी, तुम्ही माझा हक्क हिसकावण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही माझ्या तोंडून घास काढून तुमच्या मुलीचे पोट भरत आहात. तुम्हाला या सर्व कृत्यांची किंमत मोजावीच लागेल. तेव्हा तिची सासू रागाने म्हणाली, हे बघ, तू कितीही नाटकं केले तरी ते दागिने तुला काही आता परत मिळणार नाही. ते दागिने मी माझ्या मुलीला दिले आहे. त्याचा काही उपयोग नाही. आता माझ्याजवळ माझा मुलगाही नाही. मग मी तुझ्या कल्याणाचा विचार कशाला करू? असे म्हणत तिच्या सासूने पूर्वीला रस्त्यावर ढकलून दिले आणि घराचे दार बंद केले. विधवा सुनेवर अन्याय करून सासूला खूप आनंद झाला. त्यांचा विचार योग्य होता का? जेव्हा माझा मुलगाच नाही तेव्हा मी माझ्या सुनेचा विचार का करू? मी माझ्या सुनेचे दागिने माझ्या मुलीला दिले तर तिला ते उपयोगी पडतील. पण एके दिवशी अन्यायी सासूला असा धडा मिळाला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. सासूने नेहमी त्यांच्या मुलीला उचलून धरले. त्यांच्या सुनेचे दागिने तिच्या उपयोगाला येतील असा विचार करून त्यांनी त्यांच्या मुलीला दागिने दिले. पण काही दिवसांनी पूर्वीच्या नंदेला अंगभर दुखू लागले. डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं तिचा BP, शुगर, कोलेस्ट्रॉल सगळंच वाढलं होतं. शिवाय तिला कॅन्सरचाही त्रास होता. अशा वेळी तिची धडपड सुरू होती. आता ती खूप आजारी पडली होती. म्हणून तिच्या नवऱ्याने बहाणा करून तिला कायमचे माहेरी पाठवले. तेव्हा पूर्वीची नणंद खूप दुःखी झाली. आजारपणात तिचा नवरा किंवा सासरचे लोक कोणीही तिला साथ देत नसल्याने ती डिप्रेशनमध्ये जाऊ लागली. अशा वेळी तिची आई तिची काळजी घेत होती. तेव्हा त्यांनी पूर्वीचे सर्व दागिने विकून आपल्या मुलीवर उपचार सुरू केले. पण आता पूर्वीच्या सासूबाईंच्या मनात कुठेतरी हा विचार नक्कीच आला की माझ्या मुलीला हे दागिने काय उपयोगाचे आहेत, ज्यामुळे सुनेचे माझ्या मन दुखले असेल. तेव्हा पूर्वीची सासू थरथर कापत होती आणि विचार करत होती, मी माझ्या सुनेचे दागिने सुनेला परत केले असते तर बरे झाले असते. त्यामुळे कदाचित आज माझ्या मुलीसोबत हे सर्व घडले नसते. कदाचित हे त्या लोकांचे वाईट कृत्यांचे फळ असावे. असो, काही वेळातच त्यांच्या सुनेचे सर्व दागिने त्यांच्या मुलीच्या उपचारावर खर्च झाले. पण अखेर खूप शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करून त्यांच्या मुलीने हे जग सोडले. आता पूर्वीची सासू आयुष्यभर पश्चातापाच्या आगीत जळत आहे. कारण तिने आपल्या सुनेच्या तोंडातील घास हिसकावून आपल्या मुलीचे पोट भरण्याचा प्रयत्न केला नसता तर कदाचित आज त्यांची मुलगी या जगात असती. दुसरीकडे तिथून निघून गेल्यावर पूर्वीला खूप त्रास सहन करावा लागला.
त्यानंतर ती एका वृद्ध जोडप्यांच्या घरी पोहोचली, जिथे त्यांनी पूर्वीला स्वयंपाक करण्यासाठी कामावरती ठेवले होते. आता पूर्वी तिथे आदराने डोकं उंच करून सन्मानाने जीवन जगत होती. तिथे तिला राहायला जागाही मिळाली होती. काही वर्षांनी काही पैसे जमावून तिने भाड्याने एक खोली घेतली आणि मग टेलरिंगच्या दुकानात टेलरिंग शिकायला सुरुवात केली. तिच्या कष्टाला फळ आले आणि तिला एका बुटीकमध्ये काम करण्याची संधी मिळाली, जिथे तिची राहुलसोबत भेट झाली. राहुलची पत्नी आता या जगात नव्हती. हळूहळू त्याला पूर्वी आवडू लागली. एके दिवशी त्याने पूर्वीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता आणि काहीतरी विचार करून पूर्वीने सुद्धा त्याला होकार दिला होता. कारण हे एकटे आयुष्य तिला निरर्थक वाटत होते. आता तिने तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. राहुलचे वडील त्यांच्या कुटुंबात होते. तेही त्यांची सून म्हणून पूर्वीला खूप प्रेम आणि वात्सल्य द्यायचे. एका वर्षानंतर पूर्वी एका मुलीची आई झाली होती आणि तिच्या आयुष्यात ती आनंदाने पुढे जात होती. म्हणूनच मित्रांनो, खरं म्हटलं आहे, कोणत्याही निरपराध व्यक्तीचं हक्काचं उल्लंघन आपण करता कामा नये. त्याचे परिणाम नेहमीच वाईट असतात. म्हणूनच मित्रांनो, आपल्या मुलींना आपण सुशिक्षित करायला हवं. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडली असेल. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये सांगा. कथा आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी.